नमस्कार मित्रांनो, मी अरविंद चव्हाण। आज आपण बघत आहोत, मागच्या वेळेस आपण नागापूर येथील बस स्टॉप बघितलं होतं। जिवती तालुक्यामध्ये खूप काही मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष आहे। तर हे जिथं जिथं विकास काम होत आहे तिथं आपण दाखवत आहोत, जिथं जिथं समस्या आहेत ते पण दाखवत आहोत। आज आपण असंच हे सार्वजनिक प्रवास निवारा जो गडपांढरवणी इथे आणि एकूण सारंगापूर आसापूर इकडचे पण लोक येतात, तिथं थांबतात आणि गावचे पण लोक पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये या बस स्टॉप मध्ये थांबतात। जसे की प्रवास निवारा, कोणती गाडी आली, कोणती गाडी लेट येत असेल तर या प्रवास निवारामध्ये थांबतात। आता आपण बघूया या प्रवास निवाराची दुर्व्यवस्था ही कशी आहे, तर ही दुरुस्त झाली पाहिजे। आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचं सांगण्याचा एक उद्देश आहे की जो प्रवास निवारा जो जनता नाही का वापर करत असते, तर हे कुठेतरी बरं झालं पाहिजे। या असं हे कुठेतरी चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे। तर आपण बघा, या प्रवास निवारा म्हणजे बस स्थानकची ही व्यवस्था आहे, सगळं फोडफाड झालेली आहे ही व्यवस्था आहे। बसण्यासाठी पण इथं जागा होती, हे आमदार साहेबांच्या फंडातून झालेलं आहे। तर या पद्धतीचं याची व्यवस्था झाली आहे, दाखवा हे सगळं या पद्धतीचं नाही का ही व्यवस्था झाली आहे। तर आज बसण्यासाठी सुद्धा इथं जागा नाही आहे बस स्टॉप मध्ये बसण्यासाठी, कारण अतिशय जिवती तालुका मागास असलेला तालुका आहे। तर या तालुक्याकडे तर कुणाचंच लक्ष जर राहिलं नाही, तर सध्याला जिवती तालुक्याची या बस स्टॉपला बघून ही व्यवस्था आहे। यासाठी मला एकच सांगायचं आहे की आदरणीय नवीन आलेले आमदार साहेबांना मला विनंती आहे की साहेब, आपण या जो बस स्टॉपकडे आपण याकडे विशेष लक्ष द्यावं की जिवती तालुक्यामध्ये जेवढेही बस स्टॉप म्हणजे प्रवास निवारा आहेत याकडे आपण लक्ष देऊन दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या आपल्या विधानसभेचे आदरणीय आमदार देवराजदादा भोंगळे साहेब आपल्याला विनंती आहे की हे जिवती तालुक्यातील हा जो बस स्टॉप आहे हा खूप पुराणी बस स्टॉप आहे आणि इथे नाही का प्रत्येक आसापूर असो, पेदासापूर असो, गडपांढरवणी असो, सारंगापूर असो, येथील नागरिक ज्या वेळेस इथून हा मेन रोड आहे आपलं गडचांदूर ते जिवती, त्यामध्ये हा बस स्टॉप आहे। तर साहेब याकडे पण आपण लक्ष घालावा आणि इथं जनतेला बसण्यासाठी सुविधा चांगल्या प्रकारे नाही का आपण हे रिपेरिंग मध्ये घ्यावा, आपल्या फंडातून हे दुरुस्ती करण्यात यावं, ही एवढी विनंती आहे। व्हिडिओ दाखवण्याचा एकच उद्देश आहे, प्रत्येक वेळेस मित्र जिवती तालुक्यातील आम्ही विकास काम आणि जिथे जिथे समस्या आहे हे दाखवण्याचा प्रयत्न बोला की भाऊ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत आहोत। तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।